मॉर्निंग एव्हरीवन. सकाळच्या वाजले 3:17. आज आम्हाला जायचं काळ वॉटरफॉलला. तर चला लागू तयारीला. वॉटरफॉलचा डिस्टन्स एकदा बघून घेऊया. हे बघा, काल रात्री सर्च केल्यावर असंच राहिलं आहे. त्याचं डिस्टन्स कुठं गेलं, 121 किलोमीटर आहे. चलो निकलते. उडकी रित्या उडकी हे रोया उठ बाबा. भाव तो जागाच असतो. 7ता उठ उठ ना. अय विव्या उठ चल. अय विव्या. हा 5 मिनिटांनी काय होणार आहे भावा. सगळ्यांचं 5 मिनिटं 15 मिनिटं ऐकत आम्ही 4:45 वाजता निघालो. भावांनो, हत्यार कुठे आपली. Okay, let's go. मित्रांनो, कॅम्ब्रिज चौकात आलेलो आहे आम्ही. आणि जिथं प्रो मॅक्स तिथं मी या सीटावर बसलेला आहे सौरभ सोबत. आणि ही आमची 2 गाड्या. अरे एक गाडी पुढे, एक गाडी कोणाची रे दुसरी. अरे मग जाऊ दे, तो मागच असणार आहे तसं पण काही झालं तरी. नाश्ता करायला थांबलेलो आणि शैलेश शैलेश काय केलंय काय केलंय. त्या रुमालाची गाठ सुटत्या बरं का, पण कोण काढाय तयार नाही. मुद्दाम चेष्टा चालली. कस्टमाइज असते. बघा योशिरा कॉमन आहे बरं का. माझ्या बघा बघते प्रत्येक ग्रुप मध्ये असतील 2 नमुने. चहा प्यायला बसलेलो आणि चहाची वेट करताना हे इकडं प्रफुल्ल वगैरे आणि इथं आमचा यो चहावाला आहे. तो काहीतरी बनवते, दूर निघतोय. सिद्धिविनायक वडापावची मिसळ खाल्लेली आहे. मिसळ कशी वाटली मित्रा. 1 नंबर. क्वालिटी अँड क्वांटिटी एकच. पण मला पोहे खाताना दिसला. ती पण 1 नंबर. पण मिसळ कुठे खाली मग. पण बघून तर काय आलं ना वासावरनं. ठीक आहे चालतंय. पप्पू मिसळ कशी वाटली तुला. त्याला काय म्हणलं माहिती आहे. यावंच लागतंय. सिद्धिविनायक वडापाव क्वालिटी अँड क्वांटिटी एकच नंबर. यावंच लागतंय. अहो कसं आहे. कुठे चाललेलं आहे ऋतिक भाऊ. नुसतं खोटं नका बोलू. कुठे चाललेत. आम्ही चाललोय आता, विचार करतोय कुठे जायचं. आमचे मेन सूत्रधार विवेक गोसावी सांगतील आपण. ओके ठीक आहे. शैलेश कुठे चालला. त्यामुळे थांबलेलो भावाचे फोटो काढायचे. घेतलेला इथं फोटोशूट चाललंय. हे आमचे मॉडेल ऋतिक पवार बोलते, मालखेडचे सरपंच. आणि हा प्रफुल्ल फोटोग्राफर, हा ओमकार, शैलेश, विकी. आणि विकीच्या मागे दिसत नाही तर रोहित. आणि इकडं एक ही MS13 4422. नंबर कितीला घेतला शैलेश. 4422 10,000 नंबर मिळते. असाच नंबर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट 705754. सगळ्यांनी मिस कॉल द्या, पैसे मागा फक्त. कितीला घेतलाय. ह्यो 1,500 गेला, पण ऑफर मध्ये 199 पर्यंत. आणि क्वालिटी अँड क्वांटिटी यावंच लागतंय. स्वस्तावर लागवतो तुम्हाला. याने पण घेतलाय जिफ्टवर 199 रुपये. दाजींचा शर्ट फुक. व्यवस्थित ऐक व्हिडिओ टाकताना. 30 अरे टीव्ही याचं नाही. टीव्ही याचं नाही. आता बिझनेस ट्रिपला आफ्रिकेला गेलेला आणि तेव्हा येताना हा इम्पोर्टेड माल घेऊन आलाय. आमचा इम्पोर्टेड माल आफ्रिकेवरून इम्पोर्ट केलाय. या आम्ही जुन्नर मध्ये आलोय. जुन्नरच आहे नाही होय रे. कुठला प्रवेशद्वार आहे. नारायणगावचा प्रवेशद्वार आहे, जुन्नर नाही.
च्या 7:53 म्हणजे जवळजवळ 8 वाजता आम्ही पोचलोय जुन्नरच्या इथे. रोहित नाही आधीपासूनच आहे ते. आणि आमच्यातली एक गाडी गायब म्हणजे त्यांनी दुसरा मॅप फॉलो करते, त्यांना शोधायचं चालू आहे. इथं आम्ही मिसळ खाल्लेली, शिवश्री मिसळ. आणि या साईडून इकडं गेला तरी शिवनेरीवरती इकडं जायचं नाणेघाट. सॉरी इकडं नाणेघाट आहे बुत. नाणेघाट कुठल्या साईडला आहे? इकडून वरती ना नाणेघाट, जीवधन. नाणेघाटात गेलेलो पण आपण गाडावर नाही चढलो. दुःख एवढं होतं की आणि या साईडला आम्ही आता माळशेज घाट तिकडून तिकडे जाणार. भेटूया आपण पुढं. आता मी विकीच्या गाडीवर बसलोय, सौरभच्या गाडीवर रोहितला बसवला आहे. तिकडे हडसर किल्ला आहे आपला मिडल. हडसर किल्ला क्रॉस करून आता आम्ही माळशेज घाटाकडे प्रस्थान केलेले आहे. आईला इकडे इकडे दे. इथनं पुढे काय खायला नाही 5-6 वाजेपर्यंत. क्वांटिटीच्या खरंच इथून पुढे क्वालिटी अँड क्वांटिटी यायला लागतंय. पाणी नाही. पप्या सुपारीसाठी पाणी नाही घेतलं. सुपारी कर की गुळला. 1-2 तरी घेऊ. चहा जरा जास्तच गोड आहे. पण भैया तुला शॉप वरच पाजायचं सोडून. ठीक आहे ऍडजस्ट करतो. लेवर सब के पडेंगे. बहिणी 13 रुपयाचा पेला आता किती रुपये देते हो विचार कर. मग असं खुर्ची माळशेज घाटात बसायचं का तुला खुर्ची घेऊन? तिला बघा 100-150. तर आत्तापर्यंत तुम्ही हे सगळं बघितलं. हा होता पार्ट 1 आणि आता याच्यात आम्ही हे खुर्ची घेतोय आणि कसं काळ वॉटरफॉलपर्यंत पोहोचतोय, कोणाची चप्पल हरवते आणि कोण मेन म्हणजे पाण्यात उतरायला घाबरते, हे नक्की बघायसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पार्ट 2 साठी. मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले, इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा.